हेडलाईन्स. प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. सिंचनाच्या फाईलवरून अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट. पुरंदर योजनेतून पार्टी फंडसाठी 100 कोटी काढले. तत्कालीन शिवसेना भाजप सरकारवर अजित पवारांचा आरोप. अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्स कंपनीवर क्राईम ब्रांचची कारवाईनंतर अजित पवारांनी ट्विट करत नरेश अरोरांची केली पाठराखण. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली सर्व उमेदवार प्रतिनिधींची बैठक. मतदानाच्या दिवशी काय तयारी करायची याबाबत होणार चर्चा. पंचवीस वर्षात काय केलं तुम्ही? उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना सवाल. आता आम्ही करत असलेल्या कामामुळे 25 ते 30 वर्ष खड्डा पडणार नाही. न्यूज 18 मराठीच्या मुलाखतीत शिंदेंचा दावा. भाजप उमेदवाराचा पती डान्सबारमध्ये पैसे उडवत असल्याचा व्हिडिओ. शिवसेना नेते धंगेकरांनी केला ट्विट. चारित्र्यहीन लोकांसाठी भाजपचं वेगळं आरक्षण असल्याचा लगावला टोला. नागपूर शहरातील उड्डाणपुलावरील वाहतूक राहणार आज बंद. मकर संक्रांतीच्या निमित्तानं दुचाकी चालकांना मांज्यामुळे दुखापत होऊ नये यासाठी निर्णय. दहा मिनिटात डिलिव्हरीवर बंदी. ब्लिंकिटनं 10 मिनिटांच्या डिलिव्हरीचा दावा टाकला काढून. झेप्टो, स्विगी आणि झोमॅटो देखील वेळ मर्यादा काढून टाकतील. मंत्री मनसुख मांडवीय यांचा निर्णय. आणि मकर संक्रांती निमित्त विठ्ठलाला हलव्याचे दागिने, रुक्मिणी मातेचा वाढवसा करण्यासाठी पंढरपुरात महिलांची मोठी गर्दी. तर विठ्ठल मंदिराला फुलांची आरास. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केलाय. 1995 मध्ये सत्तेत असलेल्या तत्कालीन शिवसेना भाजप सरकारनं पार्टी फंडासाठी पुरंदर उपसा योजनेचं बजेट 100 कोटींनी वाढवल्याचा दावा अजित पवार यांनी केला. राज्यातील 1999 साली सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारांकडे पुरंदर उपसा सिंचनची फाईल आली होती आणि त्यावेळी पुरंदर उपसा योजनेचा अंदाजे खर्च 330 कोटी रुपये दाखवण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना पुन्हा या प्रकल्पाचा नवीन अंदाजे खर्च काढण्यास सांगितला असता तो 220 कोटी रुपये इतका आला होता. 100 कोटी रुपये पार्टी फंडसाठी आणि 10 कोटी रुपये अधिकाऱ्यांनी वाढवल्याचा धक्कादायक दावा अजित पवार यांनी केलाय. तर अजित पवार यांच्या या आरोपांनी भाजपची ऐन निवडणुकीआधी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं. पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं. 220, 330 आणि 220 की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले. आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले. असे 110 कोटी वाढवले. पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही. मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवेन.
पुढची बातमी पाहूयात. 1995 मध्ये सत्तेत असलेल्या तत्कालीन शिवसेना भाजप सरकारनं पार्टी फंडासाठी पुरंदर उपसा योजनेचं बजेट 100 कोटींनी वाढवल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. दरम्यान या आरोपावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी प्रश्न उपस्थित केलेत. अजित पवारांनी 25 वर्ष ही माहिती का दडपून ठेवली असा सवाल खडसेंनी केला. अजित पवारांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून लक्ष विचलित करण्यासाठी अजित पवार यांनी हे विधान केलं असेल असं खडसेंनी म्हटलंय. अजितदादांना 25 वर्षानंतर आता याची आठवण झाली. पण माझ्या माहितीप्रमाणे 1999ला मीच जलसंपदा मंत्री होतो. त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की पार्टी फंडसाठी एस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंडसाठी टेंडर द्यावं असं मला तरी असं आठवत नाही आहे. आणि असं होऊही शकत नाही. कारण त्या एखाद्या 100 कोटी जर वाढवायचे असतील तर त्याचे जे एस्टिमेट कॉस्ट जे आहे आधी ते 1000 कोटी, 1200 कोटी, 500 कोटी असे असायला हवे. त्याच्यानंतर 100 कोटी वाढतील. 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं. मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ते खुली करावी आणि त्याच्यामधली सत्यता तपासून घ्यावी. अजितदादांचा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जो त्यांच्यावर आरोप आहे त्याकडनं दुसरीकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो आहे. याचा अर्थ असा आहे की अजितदादांनी नंतरच्या कालखंडामध्ये याच्यावर कार्यवाही केली नाही. म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की त्यांना माहिती होतं की याच्यामध्ये गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे, तरी तो भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला दिसतोय. आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर शर्मिला ठाकरे यांच्याकडून मनसे कार्यकर्त्यांना तिळगुळाचं वाटप करण्यात येते. आज मकर संक्रांती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरेंकडून मनसे कार्यकर्त्यांना तिळगुळाचं वाटप करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांची देखील गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना, मनसे कार्यकर्त्यांना शर्मिला ठाकरे या तिळगुळाचं वाटप करतायत. कार्यकर्त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील तिळगुळाचं वाटप शर्मिला ठाकरे करतायत. आणि आता एक मोठी बातमी आपण पाहतोय. मतदान प्रक्रियेसाठी मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण झालेली आहे. निवडणुकीसाठी 64,375 कर्मचारी, अधिकारी, 4,500 स्वयंसेवकांची तसंच 22,000 पोलीस नियुक्त करण्यात आलेले आहेत. सध्या 64,000 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. तसंच प्रत्येक प्रभागात महिलांकडून व्यवस्थापित केलेले किमान 1 गुलाबी सखी मतदान केंद्र उपलब्ध असेल. अशा केंद्रांमध्ये पोलीस सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सर्व निवडणूक कर्मचारी महिला असतील. तर मतदान केंद्रावर मतदारांना शक्यतो मोबाईल न्यायचा नाही, मात्र नेलाच तर तो स्विच ऑफ करावा लागणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुमित, उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? बरोबर आहे. अवघे आता 22 तास उरलेत आणि 22 तासानंतर 1700 जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य या मतपेट्यांमध्ये कैद होणार आहे. आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य निवडणूक आयोगानं सगळी तयारी केली. आपण सध्या दादर पश्चिमेला आहोत. दादर पश्चिमेच्या अगदी शेजारीच असलेलं छबिल्ला शाळा आणि या छबिल्ला शाळेमध्ये काय तयारी केली आहे ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी तुम्हाला दाखवतो. कारण या केंद्रावर शाळेतलं हे उपकेंद्र आहे. कारण शेजारी मुख्य केंद्र पुढे आहे, उपकेंद्र इथे बनवलं आहे. अशाच पद्धतीचे केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी इथे असणार आहे. तर ती तयारी नेमकी कशी असेल? साधारणतः 64,375 कर्मचारी महानगरपालिकेनं प्रशिक्षित केलेले या मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. त्याच्या व्यतिरिक्त 4,500 कर्मचारी हे स्वयंसेवक असणार आहेत बाहेरचे, त्यांना इथे बोलवलं आहे. दुसरं म्हणजे 20,000 पोलीस कर्मचारी सुरक्षिततेच्या दृष्टीनं तैनात करण्यात आलेले आहेत. दुसरं, महानगरपालिकेनं ज्या ज्या ठिकाणी हे केंद्र आहेत त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम देखील राबवलेली
केलेली आहे, जेणेकरून पुढचे 3 दिवस हे सगळे परिसर स्वच्छ असतील आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना कोणतीही अडचण भासणार नाही. या सगळ्या व्यतिरिक्त एक सखी केंद्र प्रत्येक प्रभागात उभारण्यात आलं आहे, जिथे सगळ्या व्यवस्था ह्या महिलांकडून केल्या जाणार आहेत. म्हणजे महिला तिथलं सगळं संचालन करणार आहेत, महिलांकडूनच तिथे सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल, महिलाच तिथे मतदान केंद्र प्रक्रिया सगळी राबवणार आहेत. ते सखी केंद्र एक असणार आहे. ती सगळी व्यवस्था या ठिकाणी आपण बघतोय पूर्ण झालेली आहे. अवघ्या आता 22 तास उरलेत. काही वेळानंतर म्हणजे संध्याकाळी सगळ्या पेट्या इथवर आणल्या जातील आणि त्या सकाळी इथे सगळ्या उमेदवारांचे प्रतिनिधी असतील त्यांच्या समोर उघडल्या जातील आणि त्या मतपेट्यांमध्ये मग मतदानाला सुरुवात होणार आहे. आता 22 तास उरलेले आहेत. ही सगळी व्यवस्था आपण बघतोय महानगरपालिकेनं केलेली आहे. त्यातलं एक प्रातिनिधिक स्वरूपातलं एक केंद्र मी तुम्हाला आत्ता दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीची तयारी ही सगळ्या मुंबईभरात ज्या ज्या ठिकाणी केंद्र आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेनं केलेली आपण बघतोय. बरं सुमित, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व उमेदवार प्रतिनिधींची बैठक बोलावलेली आहे. मतदानाच्या दिवशी काय तयारी करायची याबाबत चर्चा होणार आहे. तर दुबार मतदारांबाबत देखील मनसैनिक सतर्क आहेत आणि त्या संदर्भात या बैठकीत सूचना दिल्या जाणार आहेत. तर मनसैनिकांची ही अतिशय महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. सर्व उमेदवार प्रतिनिधींची ही बैठक असणार आहे. मतदानाच्या दिवशी नेमकी कशा पद्धतीनं तयारी करायची याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसंच दुबार मतदारांबाबत देखील काही सूचना दिल्या जाणार आहेत. त्या संदर्भात देखील मनसैनिक सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय. मनसे नेते अमित ठाकरे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी एका सर्वसामान्य मुंबईकर म्हणून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. तुम्ही मुख्यमंत्री होतात, उपमुख्यमंत्री झाला आणि आता परत मुख्यमंत्री झाले, तरी देखील महागाई कमी झालेली नाही. दुसरीकडे गेल्या 7 महिन्यात 93 मुली बेपत्ता झाल्यात, तरीही राज्यात मुली सुरक्षित आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात ड्रग्ज विक्री खुलेआम सुरू आहे, ते तुम्हाला दिसत नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.